नागपूर जिल्ह्यातील तरोडी खुर्द भागात राहणार एक कुटुंब रामटेके कुटुंब। या कुटुंबात 5 सदस्य होते। चंद्रसेन रामटेके, त्याची पत्नी दिशा रामटेके आणि त्यांची 3 मुलं। सगळं सुरळीत चालू होतं। चंद्रसेन एका ट्रॅव्हल कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होता। दिशा एक शांत आणि कष्टकरी गृहिणी होती। त्यांचा 13 वर्षाचा सुखी संसार होता। काही वर्षापूर्वी चंद्रसेनला अचानक अर्धांगवायूचा झटका आला। त्यामुळे तो अंथरुणावर पडून होता आणि काही काम करण्याचीही क्षमता त्याच्यात राहिली नव्हती। यामुळेच त्याची नोकरी गेली आणि कुटुंब मोठ्या अडचणीत आलं। अशा कठीण परिस्थितीत दिशाने घराची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली। तिने स्वतःचे दागिने विकून घरातच मिनरल वॉटर प्लांट सुरू केला। ती नवऱ्याची सेवा करत होती आणि व्यवसायही चालवत होती। तिने 4 चाकी वाहन चालवायला शिकलं। ती स्वतः गाडीतून पाण्याचे कॅन घेऊन ग्राहकांकडे जायची। तिनं आपल्या कष्टातून मुलांचं शिक्षण सुरू ठेवलं। हळूहळू चंद्रसेनच्या तब्येतीत सुधारणा होत होती। कुटुंबाची परिस्थिती पूर्वपदावर येत होती, पण त्याबरोबर काही काळजीपूर्वक व न पाहिलेल्या गोष्टीही त्यांच्या घरात वाढत होत्या। तारीख होती 4 जुलै, शुक्रवार। नेहमीप्रमाणे बाहेर कामासाठी दिशा गेली होती। जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिला तिचा नवरा चंद्रसेन जमिनीवर निपचित पडलेला दिसला। त्याच्यात काहीच हालचाल दिसत नव्हती। ती लगेच घाबरून शेजाऱ्यांना आणि चंद्रसेनच्या भावाला बोलवते। चंद्रसेनला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, पण डॉक्टर सांगतात तो आता या दुनियेत राहिला नाही। सर्वांना वाटतं हा मृत्यू नैसर्गिक आहे। चंद्रसेन आजारीच होता। अर्धांगवायू, कमजोरी, सगळ्यांना तेच कारण वाटलं। पण पोलिसांचं लक्ष जातं एका खरचटलेल्या खुनेवर। पोलीस जेव्हा मृतदेह पाहतात तेव्हा चंद्रसेनच्या नाकाजवळ आणि चेहऱ्यावर काही खरचटलेल्या खुणा आढळतात। त्यामुळे त्यांचा संशय वाढतो। चंद्रसेनचा मृत्यू खरंच नैसर्गिक आहे का? त्याचा संशय पोस्टमॉर्टम अहवालाने खरा ठरतो। कारण अहवालात स्पष्ट लिहिलं जातं की चंद्रसेनचा मृत्यू गुदमरून झाला आहे। त्याचा श्वास रोखण्यात आला होता। चौकशी सुरू होते आणि सत्य बाहेर येतं। पोलीस दिशाला ताब्यात घेतात। सुरुवातीला ती घाबरलेली असते, दिशाभूल करते, रडकी भासवते। पण पोलीस जेव्हा कडकपणे चौकशी करतात तेव्हा ती कबूल करते, हो, मी आणि माझा प्रियकराने मिळून चंद्रसेनला मारलं। या कबुलीनंतर आणखी खळबळजनक माहिती बाहेर येते। चंद्रसेन आजारी असल्यामुळे दिशा एकटीच सगळं काम सांभाळत होती। पाण्याचे कॅन वाटण्यासाठी ती 4 व्हीलर गाडीतून दररोज बाहेर जायची। या दरम्यान तिची ओळख झाली राजा इस्लाम अन्सारी उर्फ राजा बाबू टायरवाला या पंक्चर दुकान चालकाशी। पहिल्यांदा गाडीचं काम, मग गप्पा, मग मोबाईल नंबर आणि नंतर प्रेम। दिशा आणि राजामधले संबंध हे विवाहबाह्य होते। काही दिवसांनी चंद्रसेनलाही याचा संशय आला। त्याने दिशाला जाब विचारायला सुरुवात केली। शिवीगाळ, मारहाण हे सगळं सुरू झालं। यामुळे दिशा मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकली होती। तिच्या मनात एक विचार घर करून बसला, हा नवरा आता माझ्या मार्गात अडथळा आहे, तो संपवायला हवा। दिशा आणि राजा बाबूने चंद्रसेनला संपवायचा प्लॅन आखला। मुलं घरात नसताना शुक्रवारी 4 जुलै दुपारी राजाला दिशाने घरी बोलवले। तेव्हा चंद्रसेन झोपला होता। राजा आणि दिशा दोघांनी मिळून उशीने चंद्रसेनचे तोंड, नाक, गळा दाबून ठेवला। त्याचा श्वास थांबला, तो तरपडत मरण पावला। हत्या झाल्यानंतर हे दोघं घरातून बाहेर पडले। काही वेळाने दिशा परत आली आणि शेजाऱ्यांना सगळं नाटक करून सांगितलं, माझा नवरा बेशुद्ध पडलाय, काहीच हालचाल करत नाही। चंद्रसेनच्या मोठ्या भावाने संजय रामटेकेने पोलिसात तक्रार दिली। त्यावरून दिशा आणि राजा बाबू यांना अटक करण्यात आली। त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। कोर्टाने दोघांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। आता तपास चालू आहे की हत्येच्या कटामध्ये आणखी कोण सामील होतं का? खरोखर रागातून हत्या झाली की यामागे आर्थिक हेतू होता? अधिकाळी जिचं सगळं गाव कौतुक करत होतं, तीच दिशा आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे। चंद्रसेनच्या आजारपणाच्या काळात जिच्यावर विश्वास ठेवला गेला, तिने चंद्रसेनच्या आयुष्याचा अंत केला तिच्या प्रियकरासाठी। शेवटी फक्त एकच वाक्य लोकांच्या तोंडात आहे, जिच्यावर विश्वास होता तिनंच विश्वासघात केला।